अच्छा बच्चों, आज हम 8वीं कक्षा की पुस्तिका में तीसरा पाठ मेरा देश मेरी माँ, इस पाठ के बारे में आज हम अध्ययन करेंगे। उससे पहले मैं आपको इसका एक संक्षिप्त परिचय देना चाहता हूँ। देखिए, माँ होती है। माँ के जैसा इस संसार में या इस जगत में कोई नहीं होता। माँ के बराबर या माँ के समान इस संसार या इस जगत में कोई नहीं हो सकता। माँ का स्थान बहुत उन्नत स्तर का है। यहाँ पर उसी तरह एक स्थान किसको है? देश को है। जिस देश में आप बसते हैं उस देश का अन्न आप खाते हैं, जिस देश का पानी आप पीते हैं उस देश का गुणगान करना हम सबका आद्य कर्तव्य है। जिस देश का हम खाना खाते हैं, जिस देश का हम पानी पीते हैं, जिस देश में हम सांस लेते हैं उस देश का हम क्या करना है? गुणगान करना है, दूसरे देश का नहीं। तो अच्छा बच्चों, आज हम अध्ययन करने वाले हैं मेरा देश मेरी माँ। यह एक संकलित गद्य पाठ है। तो देखिए, मेरा देश मेरी माँ, हाँ मेरी माँ। यहाँ एक क्या है? संकलित गद्य पाठ है, जो संग्रहित किया हुआ गद्य पाठ है। जब भी एक किसी भी पाठ या कविता पद्य हो हम पढ़ते हैं तो उसका एक सामान्य उद्देश्य होता है। उसका एक सामान्य उद्देश्य होता है। चलिए, कोई ना कोई कवि या कोई ना कोई लेखक इसको लिखा होगा, इस पाठ को लिखा होगा, तो उसके पीछे एक उद्देश्य रहा होगा, एक लक्ष्य रहा होगा। क्या रहा होगा? मैं 8वीं कक्षा के बच्चों को ये गद्य लिख रहा हूं। ये गद्य सभी बच्चे पढ़ेंगे कक्षा में, तो वह गद्य पढ़कर वह बच्चे कौन सा ज्ञान प्राप्त करेंगे? यह उद्देश्य होगा उस लेखक का, अवश्य होगा। वह क्या सोचेगा जब यह पाठ अध्ययन के लिए देगा? तो वह सोचेगा तो बच्चों के मन में देश के प्रति प्रेम की भावना आए, देश के प्रति प्रेम की भावना आए, देश के प्रति गौरव सम्मान मिले, देश का आन बढ़ाए, देश का गौरव बढ़ाए। इसलिए इस पाठ में भी कुछ सामान्य या निर्दिष्ट उद्देश्य कहिए, वह उद्देश्य मैं आपके सामने प्रस्तुत कर रहा हूं। आप सभी अपने अपनी पुस्तकें देखिए। यहाँ कोष्टक में एक उद्देश्य दिया गया है या आशय दिया गया है, मैं उसको पढ़ता हूं, आप ध्यानपूर्वक देखिए। शत्रु से देश की रक्षा करना देशवासियों का परम पुनीत कर्तव्य होता है। तो देखिए, लेखन का पहला उद्देश्य हो रहा है इसमें, जिस देश में जो वासी जो रहते हैं प्रजे, उन प्रजाओं का जिम्मेदारी क्या होता है? उस देश का गुणगान करना ही उनका पुनीत कर्तव्य होता है। क्या होता है? पुनीत कर्तव्य होता है। जिस देश का आप खाते हैं उस देश का आप गाना है, ठीक है? उस देश में आप जी रहे हैं, उस देश का गुणगान आपको करना है। और देखिए आगे, लड़ाई में पीठ दिखाकर भागना नहीं चाहिए, सीना तान कर आगे बढ़ना चाहिए। देखिए, और एक उद्देश्य, जो भी लड़ाई हो या एक देश दूसरे देश के साथ लड़ाई कर रहा हो तो पीठ दिखाकर, यानी पीठ पीठ दिखाकर वापस नहीं जाना है। अर्थात दूसरे देश के सामने हम सर नहीं झुकाना है, हम सर नहीं झुकाना है, हम सीना तान कर आगे बढ़कर उस देश के विरुद्ध लड़ाई करके विजय
प्राप्त करना है, वह लक्ष्य होना चाहिए। और कहा है तभी तो वीर विजय माला पहनते हैं। इस घटना से बच्चों में साहस और वीरता का भाव जागता है, तभी तो हम क्या कर सकते हैं, विजय प्राप्त कर सकते हैं। चलिए, अब एक देश दूसरे देश के साथ युद्ध कर रहा है, यह देश इस देश को डर के वापस चला गया, तो इसको कौन जीतेगा, यह देश जीतेगा। ठीक है, कौन हार गया, जो भाग गया वह हार गया, जो सीना तान कर आगे बढ़ा तो वह मुकाबला करके जीत गया, तो वह विजय हो गया। इसलिए हम कहते हैं, उसका एक छोटा सा उदाहरण मैं आपके कक्षा का ही देता हूं। चलिए, साल भर आप कोई भी विषय हो पढ़ते हैं, कन्नड़, गणित, विज्ञान, समाज, इंग्लिश, हिंदी पढ़ते हैं ना, पढ़ते हैं। मुझको इतना पढ़ना बहुत हो रहा है, मुझे पढ़ना बहुत है, यहाँ सोचकर आप उसको पढ़ना छोड़ देंगे तो परीक्षा में आप पास हो जाएंगे, नहीं पास होंगे। आप भारी समझकर उसको छोड़ देंगे, ये गणित में बहुत बड़े फॉर्मूलास है, गणित में बहुत बड़े जो हिसाब होते हैं, हिसाब इधर का लेक्का के नाम हिंदी हिसाब बनते हैं, कहते हैं गणित के हिसाब करना बहुत बड़ा है, यह सोचकर आप उसको हिसाब छोड़ देंगे, वह हिसाब आप पास हो जाएंगे, नहीं पास होंगे, क्योंकि वह हिसाब आपको आता ही नहीं, आप कैसे पास होंगे। सही है, इसलिए कोई भी युद्ध हो, पढ़ाई हो, नौकरी लेना हो या घर में काम करना हो, आप अच्छे इंसान बनना है, आप अच्छे इंसान बनना है तो अच्छा ही काम करना है ना। ಒಬ್ಬ ಒಳ್ಳೆ ವ್ಯಕ್ತಿ ಆಗಬೇಕಂದ್ರೆ ಅವ್ನು ಕೆಟ್ಟ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು, ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು, ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರೆ ಅವನು ಒಳ್ಳೆ ಅಂತ ಅನ್ಸ್ಕೊಳ್ತಾನೆ, ಸರಿನಾ। ಈ ಎಲ್ಲ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಕ್ಕಂತ ಅವನಲ್ಲಿ ಏನಿರಬೇಕು, ಮನೋಭಾವನೆ ಇರಬೇಕು, ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳು ಇರಬೇಕು, ಅವನ ಆಲೋಚನೆ ಒಳ್ಳೆದಿರಬೇಕು, ಎಲ್ಲವೂ ಒಳ್ಳೆದಿದ್ರೆ ಮಾತ್ರ ಅವನ ಹತ್ರ ಒಳ್ಳೆ ವ್ಯಕ್ತಿ ಅಂತ ಕರೆಸ್ಕೊಳ್ತಾನೆ, ಸರಿನಾ। ಈ ಎಲ್ಲ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳೇ ಅವನ ಯುದ್ಧ, ಎಲ್ಲ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳೇ ಅವನು ಯುದ್ಧಪ್ಪ, ಹೌದಲ್ಲ, ಅವ ಮಾತ್ರ ಅವನು ಒಳ್ಳೆ ವ್ಯಕ್ತಿ ಅಂತ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಕರೆಸ್ಕೊಳ್ತಾನೆ। ಸೊ यहाँ पर अब किसी को भी डरना नहीं है, किसी को भी पीठ दिखाकर वापस नहीं जाना है, सीना तान कर यदि ಒಪ್ಪಿಸಿಕೊಂಡರ ಮುಂದೆ ನುಗ್ಗಿ ಹೋಗಿ ಶತ್ರುಗಳನ್ನ ಸದೆ ಬಡಬೇಕು, ಆವಾಗ ಮಾತ್ರ ನಾವೇನಾಗ್ತೀವಿ, ವಿಜಯಶಾಲಿ ಆಗ್ತೀವಿ। ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ನಾವು ವಾಪಸ್ ಹೆದರಿ ಹೋದರೆ ನಾವು ವಿಜಯಶಾಲಿ ಆಗಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ। ಹಾಗಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಅದನ್ನೇ ಸಾಮಾನ್ಯ ಉದ್ದೇಶವನ್ನಾಗಿ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಇವತ್ತು ಮಕ್ಕಳ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ನಾವು ಏನು ತುಂಬಬೇಕು, ಸಾಹಸ ಮತ್ತು ವೀರತೆ ಎಂಬ ಮನೋಭಾವನೆಯನ್ನ ತುಂಬುವುದಕ್ಕಾಗಿಯೇ ಈ ಒಂದು ಪಾಠವನ್ನ ನಿಮಗೆ ಇವತ್ತು ಅಭ್ಯಾಸಕ್ಕೆ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಇದರ ಹಿಂದೆ ಯಾರೇ ಇರಬಹುದು ಲೇಖಕರು, ಅರ್ಥ ಆಯ್ತಲ್ಲ, ಇದು ಒಂದು ಸಂಸ್ಕೃತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಗದ್ಯ ಪಾಠ। तो चलिए बच्चों, आज हम मेरा देश मेरी माँ इस पाठ के बारे में अध्ययन करने जा रहे हैं। तो ध्यानपूर्वक अपनी पुस्तक देखें, सन 1965 29 नहीं है, 19 है, 19 अक्षर दिया गया है 19। सन 1965 की एक शाम हर तरफ शांति का वातावरण था, किसी तरह की कोई आशंका नहीं थी। तभी दुश्मनों ने भारत पर आक्रमण कर दिया। अचानक हुए इस हमले ने भारतीय सेना को चौंका दिया। छुट्टियां बिताने अपने घर गए सैनिकों को तुरंत वापस आने के आदेश भेजे गए। तो देखिए छात्रों, इधर मिलकर देखिए, 1965 की एक शाम का दिन था, 1965 की एक शाम का दिन था। सभी अपने अपने घरों में निश्चिंत होकर आराम फरमा रहे थे, आराम से बैठे हुए थे। उनके मन में कोई आशंका नहीं थी, उनको कोई डराने वाला नहीं था और न ही कोई उनको सूचना थी। बिना सूचना के देश पर शत्रु देश ने आक्रमण कर दिया, देश पर आक्रमण कर दिया। देखिए, किसी भी देश को आक्रमण करने से सबसे पहले
प्रजा के ऊपर नहीं आक्रमण होता, आक्रमण किनके ऊपर होता है? सैनिकों के ऊपर होता है सर्वप्रथम, क्योंकि वह सैनिक हमारा देश रक्षा करने के लिए बॉर्डर पर खड़े रहते हैं। कहां पर? बॉर्डर पर खड़े रहते हैं। अब बॉर्डर के अंदर जो हम आराम से अपने अपने घरों में, अपने अपने कामों में, अपने अपने खेतों में व्यस्त रहते हैं, तो हमारी रक्षा करने के लिए सैनिक कहां खड़े रहते हैं? बॉर्डर पर खड़े रहते हैं। तो बॉर्डर पर खड़े रहे सैनिकों को कोई सूचना नहीं थी, सब निश्चिंत थे। ऐसा कोई माहौल नहीं था कि जो शत्रु देश हमारे देश पर आक्रमण कर सके, कोई सूचना नहीं थी। अचानक शत्रु देश ने भारत देश पर आक्रमण कर दिया। आक्रमण करने के बाद सैनिक कम थे। और मैं एक सामान्य से आपको एक जानकारी देना चाहता हूं। देखिए, जब बॉर्डर पर कोई कठिनाई नहीं होती तो सैनिक ऑफिसर क्या करते हैं? ऑफिसर को बुला बुलाकर, देखिए आप 10 दिन के लिए छुट्टी लीजिए और अपने गांव जाइए, क्योंकि माहौल क्या है अभी अच्छा है। ನೋಡಿ ನಾನು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀನಿ ಇವಾಗ. ಇಲ್ಲಿ ಏನಾಯ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ 1965ನೇ ಇಸ್ವಿಯ ಒಂದು ದಿನದ ಸಂಜೆಯ ಟೈಮ್, ಆ ಸಂಜೆಯ ಟೈಮ್ಗೆ ಯಾರ ಸೈನಿಕರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಕೂಡ ಒಂದು ಆಶಂಕೆ ಅಥವಾ ಸೂಚನೆ ಏನೇನು ಇರಲಿಲ್ಲ ಶತ್ರು ದೇಶ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಆಕ್ರಮಣ ಮಾಡುತ್ತೆ ಅಂತ. ಹಾಗಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಹೇಗಿದ್ರು? ನಿಶ್ಚಿಂತತೆಯಿಂದ ಇದ್ರು, ಆರಾಮಾಗಿ ಇದ್ರು ಸೈನಿಕರು ಬಾರ್ಡರ್ ಅಲ್ಲಿ. ಅಚಾನಕ್ ಅದೇ ಸಮಯಕ್ಕೆ ಅಚಾನಕ್ ಆಗಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ? ಶತ್ರು ದೇಶ ನಮ್ಮ ದೇಶದ ಮೇಲೆ ಆಕ್ರಮಣವನ್ನ ಮಾಡಿದ್ರು. ಆವಾಗ ಏನಾಗಿರುತ್ತಂದ್ರೆ ಅನೇಕ ಸೈನಿಕರು ಸೈನಿಕ ಆಫೀಸರ್ ಹತ್ರ ಕೇಳ್ಕೊಂಡು ರಜೆಗೆ ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಊರುಗಳಿಗೆ ಹೋಗಿರ್ತಾರೆ. ಇದು ಹೆಂಗ್ ಕೊಡ್ತಾರೆ ಅಲ್ಲಿ ಸೈನಿಕ ಆಫೀಸರ್ ಅಂತಂದ್ರೆ, ಇವಾಗ ಬಾರ್ಡರ್ ಶಾಂತವಾಗಿದೆಯಪ್ಪ, ಯಾವುದೇ ಒಂದು ಮುನ್ಸೂಚನೆಗಳು ಇಲ್ಲ, ಯುದ್ಧ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಒಂದು ಯಾವುದೇ ಮುನ್ಸೂಚನೆಗಳು ಇಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಆವಾಗ ಸೈನಿಕ ಆಫೀಸರ್ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ? ಒಬ್ಬೊಬ್ಬರು ಸೈನಿಕರನ್ನ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ? ರಜಾ ಕೊಟ್ಟು ಅವ್ರ ಊರಿಗೆ ಕಳಿಸ್ತಾರೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಸೈನಿಕರಿಗೆ ರಜೆನೇ ಇಲ್ಲ, ನೆನಪಿಟ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಸೈನಿಕರಿಗೆ ರಜೆನೇ ಇರಲ್ಲ. ಅಲ್ಲಿ ಬಾರ್ಡರ್ ಏನಾದ್ರು ಶಾಂತವಾಗಿದ್ರೆ ಇವಾಗೇನು ಜಗಳ ಆಗಲ್ಲ, ಇವಾಗೇನು ಯುದ್ಧ ಆಗಲ್ಲ ಎಂಬ ಸೂಚನೆ ಏನಾದ್ರು ಆಫೀಸರ್ಗೆ ಸಿಕ್ಕರೆ ಮಾತ್ರ ಸೈನಿಕರನ್ನ ಕರೆದ್ಬಿಟ್ಟು ಸೈನಿಕರ ಮೇಲೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಹಿರಿಯ ಅಧಿಕಾರಿನ ಮಾಡ್ತಾನೆ, ರಜಾ ಕೊಟ್ಟು ಅವರ ಊರುಗಳಿಗೆ ಕಳಿಸ್ತಾನೆ. ಇಲ್ಲೂ ಕೂಡ ಹಾಗೆಯೇ ಆಯಿತು. ಅನೇಕ ಸೈನಿಕರು ಏನಾಗಿದ್ರು? ರಜೆ ಕಳೆಯುವುದಕ್ಕಾಗಿ ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಊರಿಗೆ ಹೋಗಿದ್ರು. ಅದನ್ನೇ ನೋಡಿದಂತಹ ಆ ಶತ್ರು ದೇಶ ಏನು ಮಾಡ್ಬಿಟ್ಟು ದೇಶದ ಮೇಲೆ ಆಕ್ರಮಣವನ್ನು ಮಾಡ್ತು. ಯಾಕೆ? ಎಲ್ಲರೂ ರಜಾ ಹಾಕೊಂಡು ಊರಿಗಾರಿದ್ರು, ನಾವೇನ್ ಮಾಡೋಣ? ಬಾರ್ಡರ್ ಮೇಲೆ ಆಕ್ರಮಣವನ್ನ ಮಾಡಿ ಆ ಬಾರ್ಡರ್ ಒಳಗಡೆ ನುಗ್ಗೋಣ ಅಂತ ಆಲೋಚನೆ ಮಾಡಿ ಆಕ್ರಮಣವನ್ನ ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಆವಾಗ ಈ ಸೈನಿಕ ಅಧಿಕಾರಿಗೆ ಮೆಸೇಜ್ ಹೋಗುತ್ತೆ, ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ, ನಮ್ಮ ದೇಶದ ಮೇಲೆ ಶತ್ರು ರಾಷ್ಟ್ರ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ, ಯುದ್ಧ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಅವ್ರು ಕಷ್ಟ ಗೊತ್ತಾದ ತಕ್ಷಣ ಎಲ್ಲಾ ಸೈನಿಕರಿಗೆ ಫೋನ್ ಮುಖಾಂತರ, ಅವಾಗೆಲ್ಲ ಫೋನ್ ಇರಲಿಲ್ಲ, ಲೆಟರ್ ಹೋಗ್ಬೇಕು. ಅವಾಗ ಏನಾದ್ರು ಈ ವಾಕಿ ಟಾಕಿ ಅಂತಾರೆ, ಗೊತ್ತಾ? ವಾಕಿ ಟಾಕಿ ಅಂತಂದ್ರೆ ವೈರ್ಲೆಸ್, ವಿತೌಟ್ ವೈರ್ಲೆಸ್ ತರ, ಆ ತರಹ ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಂದು ಸಂದೇಶಗಳನ್ನ ಕಳಿಸ್ತಾ ಇತ್ತು. ಎಲ್ಲರಿಗೆ ಸಂದೇಶಗಳು ಹೋದು, ಯಾರ್ಯಾರು ಚುಟ್ಟಿ ರಜೆಯನ್ನ ಕಳೆಯೋದಕ್ಕಾಗಿ ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಊರಿಗೆ ಹೋಗಿದ್ರಲ್ಲ ಅವರು ಈ ತಕ್ಷಣ ವಾಪಸ್ಸು ಡ್ಯೂಟಿಗೆ ಬರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲರಿಗೂ ಆದೇಶ ಕೊಟ್ಬಿಟ್ಟು. ಇನ್ ಕೆಲವರು ಪಾಪ ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಮುಟ್ಟಿರ್ಲಿಲ್ಲ. ಇವಾಗ ಡೈಲಿ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ನೀನು ಡ್ಯೂಟಿ ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಎಷ್ಟು ಬೇಕು? ನಿನಗೆ ಟ್ರೈನ್ಗೆ ಹೋಗ್ಬೇಕಂದ್ರೆ 2 ದಿನ 3 ದಿನ ಬೇಕು. ಬರಾಕೆ 3 ದಿನ, ಹೋಗಾಕೆ 3 ದಿನ, 6 ದಿನ, 1 ವಾರ ಅದ್ರಲ್ಲಿ ಹೋಗು. ಎಲ್ಲೋಯ್ತು? ಬರಾಕೆ ಹೋಗಾಕೆ ಹೋಯ್ತು. ನಿನ್ ಮನೆಯಲ್ಲಿ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ನಿನ್ನ ಹೆಂಡತಿ ಹತ್ರ ಅಥವಾ ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ಹತ್ರ, ನಿಮ್ಮ ಅಪ್ಪ ಅಮ್ಮ ಹತ್ರ, ನಿಮ್ಮ ಅಜ್ಜ ಅಜ್ಜಿ ಹತ್ರ ಮಾತಾಡೋದಿರುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಅನೇಕ ಸೈನಿಕರು ಪಾಪ ಇನ್ನು ಮನೆಯೇ ಮುಟ್ಟಿರಂಗಿಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೆ ಆಲೆ ಸಂದೇಶ ಹೋಗಿರುತ್ತೆ, ನೀವು ಈ ತಕ್ಷಣ ಬಾರ್ಡರ್ಗೆ ಬರಬೇಕು, ಬಾರ್ಡರ್ಲಿ ಯುದ್ಧ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿದೆ ಎಂಬ ಸಂದೇಶವನ್ನು ಹೋಗುತ್ತೆ. ಯಾರ ಮನಸ್ಸು ಹೆಂಗ ಆಗಿರ್ತಿಲ್ಲ ನೀವೇ ಯೋಚನೆ ಮಾಡೋಣ. ತಾಯಿಯ ಮುಖ ನೋಡ್ಬೇಕಂತ ಹೋದವನು ಎಷ್ಟು ಜನ ಇರ್ತಾರೋ ಏನೋ ಸೈನಿಕರು, ಹೆಂಡತಿಯ ಮುಖ ನೋಡ್ಬೇಕಂತ ಹೋಗೋದು ಎಷ್ಟು ಜನ ಇರ್ತಾರೋ ಏನೋ, ಮಕ್ಕಳ ಮುಖ ನೋಡ್ಬೇಕಂತ ಹೋಗೋದು ಎಷ್ಟು ಜನ ಇರ್ತಾರೋ ಏನೋ. ಹೌದಲ್ವ? ಯಾಕೆ ಅನೇಕ ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಅಲ್ಲೇ ಇರ್ತಾರೆ, ದೇಶದ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡುತ್ತಾ
ಅಂತಹದ್ರಲ್ಲಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಮತ್ತೆ ತುರಂತ ಅಂದ್ರೆ ತಕ್ಷಣನೇ ಅವ್ರಿಗೆ ಸಂದೇಶ ಸಿಕ್ಕ ತಕ್ಷಣ ಮತ್ತೆ ವಾಪಸ್ ಬರಕ್ಕೆ ಅವ್ರು ಏನಾಗಬೇಕು, ರೆಡಿ ಆಗಬೇಕು. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಇಸ್ ಪ್ರಕಾರ ಅನೇಕ ಸೈನಿಕರಿಗೆ ವಾಪಸ್ ಬರೆಯುವಂತಹ ಒಂದು ಸಂದೇಶವನ್ನ ಸಿಕ್ತು. ನೋಡಿ, छुट्टियां बिता रहे भारतीय सेना के ही एक मेजर को जब सूचना मिली तो जाने की तैयारी कर उन्होंने मां के पैर छूकर प्रणाम किया। मां का ममत्व जाग उठा, आंखों में आंसू भर गए और उन्होंने बेटे को सीने से लगा लिया। मेजर का गला भी रूंध गया, परंतु ये मातृभूमि का स्मरण हो आया। देखिए यहाँ पर उसी तरह छुट्टियां बिताने अपने अपने घर गए सैनिकों में एक सैनिक मेजर, उसको यहाँ चिट्ठी मिली, आप अभी के अभी तुरंत कर्तव्य को वापस आना है। यहाँ चिट्ठी मिलते ही देखिए यहाँ पर चिट्ठी पत्र, छुट्टी रजे अर्थ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ। छुट्टी ಅಂದ್ರೆ रजे, चिट्ठी ಅಂದ್ರೆ पत्र। यहाँ चिट्ठी पढ़ते ही उस सैनिक को क्या करना है, तुरंत जाने के लिए तैयार होना है। वह उसका नाम क्या था, मेजर। क्या था, मेजर को भी यहाँ चिट्ठी मिली तो उन्होंने जाने की तैयारी कर ली। जाने की तैयारी करके माँ के पास गए, पैर छूने के लिए, आशीर्वाद लेने के लिए अपने माँ के पास गए। तो अब फिर ड्यूटी जाएंगे तो कब आएंगे पता नहीं, वापस कब आएंगे पता नहीं। इसलिए माँ का आशीर्वाद लेने के लिए मेजर तैयार होकर माँ के पास गए। मेजर का गला रूंध गया, माँ बेटे को देखते ही रोने लगी, आंख में आंसू झरने लगे। क्यों, बेटा तो अभी आया है, बेटा अभी आया है और अभी तुरंत निकल खड़ा है। क्यों आया, एक दिन रहा तो अब निकल रहा है। यहाँ सोचकर माँ के आंखों में आंसू आ गए, माँ रोने लगी। माँ का रोना देखकर बेटा मेजर का गला रूंध गया। देखिए ನೋಡಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಮಗ ಬಂದ ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ರಾತ್ರಿ ಇದ್ದ, ಬೆಳಗ್ಗೆದ್ದು ಮಗನ ಹತ್ರ ಖುಷಿಯಾಗಿ ಆರಾಮಾಗಿ ಕೂತು ಮಾತಾಡೋಣ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ತಾಯಿ ಆಸೆ ಪಟ್ಟಿರ್ತಾಳೆ। ಆಲೆ ಪತ್ರ ಬಂದಿರುತ್ತೆ, ಮೇಜರ್ ಅವನ ಹೆಸರು ಏನೋ ಮೇಜರ್, ನಿನಗೆ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಸೂಚನೆ ಕೊಡೋದು ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಈ ತಕ್ಷಣ ನೀನು ಯುದ್ಧ ಭೂಮಿಗೆ ಮರಳಿ ಬರಬೇಕು ಎಂಬ ಪತ್ರ ಬಂದು ತಲುಪಿರುತ್ತೆ। ತಲುಪಿದ ಮೇಲೆ ನಿಲ್ಲಂಗಿಲ್ಲೇ ಹೋಗ್ಲೇಬೇಕು। ಆವಾಗ ಮೇಜರ್ ಅಲ್ಲಿ ಕಣ್ಣೀರು ಬರುತ್ತೆ, ಅಳ್ತಾನೆ। ಯಾಕಂದ್ರೆ ತಾಯಿ ಹತ್ರ ಆಗಿರ್ಬೋದು, ಮಕ್ಕಳ ಹತ್ರ ಆಗಿರ್ಬೋದು, ಹೆಂಡತಿ ಹತ್ರ ಆಗಿರ್ಬೋದು, ಇನ್ನೂ ನೀಟಾಗಿ ಕುಂತು ಮಾತಾಡೇ ಇಲ್ಲ। ರೆಡಿಯಾಗಿ ಬೇಗ ಪ್ಯಾಕ್ ಮಾಡ್ಕೊಂತಾನೆ, ರೆಡಿಯಾಗಿ ತಾಯಿ ಹತ್ರ ಬರ್ತಾ ಇರ್ತಾನೆ ಆಶೀರ್ವಾದ ಪಡೆಯೋದಕ್ಕಾಗಿ। ತಾಯಿಯ ಕಣ್ಣೀರು ಹರಿದು ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ, ನನ್ನ ಮಗನ ಜೊತೆ ನಾನು ಮಾತಾಡೇ ಇಲ್ಲ ಇನ್ನೂ, ನನ್ನ ಮಗನಿಗೆ ಪತ್ರ ಬಂದು ತಲುಪು, ನನ್ನ ಮಗ ಹೊರಟು ನಿಂತಿದ್ದಾನೆ, ನಾನು ಆಶೀರ್ವಾದ ಹೆಂಗಪ್ಪ ಮಾಡಿದ ನಿನಗೆ ಎಂಬ ಒಂದು ಭಾವನಾತ್ಮಕವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾತುಗಳೆಲ್ಲ ತಾಯಿ ಆಡ್ತಾಳೆ। ಆದ್ರೆ ನಿಲ್ಲಕ್ಕಾಗತ್ತಾ, ನಿಲ್ಲಕ್ ಬರಲ್ಲ। ಡ್ಯೂಟಿ ಅಂದ್ರೆ ಡ್ಯೂಟಿ, ಹೋಗ್ಲೇಬೇಕು ಕರ್ತವ್ಯಕ್ಕೆ। ಹಾಗಾಗಿ ಮಗ ತಾಯಿ ಹತ್ರ ಹೋಗಿ ಕಾಲಿಗೆ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಕ್ ಹೋಗ್ತಾನೆ। ಅವನಿಗೂ ಕೂಡ ಹೆಂಗಾಗುತ್ತೆ ಗೊತ್ತಾ, ಬಿಚ್ಚಿ ಎಲ್ಲ ಅಳ್ತಾ ಇರ್ತಾನೆ ಅವನು, ಗಂಟೆ ಎಲ್ಲ ಒಣಗಿ ಹೋಗಿರುತ್ತೆ। ನೋಡಿ, ನಿಮ್ಗೆ ದುಃಖವಾದಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ ಗೊತ್ತಾ, ನಿಮ್ಮ ಮಾತು ಸರಾಗವಾಗಿ ಬರಲ್ಲ। ನಿಮ್ಮ ಮಾತು ಅಧಿಕವಾಗಿ ದುಃಖವಾದಾಗ ಅಥವಾ ನೀವು ಅಳ್ತಿರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದ್ರೆ ಮಾತುಗಳು ಸರಾಗವಾಗಿ ಬರಲ್ಲ, ಏನ ಬರ್ತವೆ, ಕಟ್ಕಟ್ಟಾಗಿ ಬರ್ತವೆ, ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ದುಃಖ ತುಂಬಿಕೊಂಡಿರುತ್ತೆ। ಆ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಮೇಜರ್ ಕೂಡ ತನ್ನ ಗಂಟಲು ಒಣಗಿರುವಂತಹ ಗಂಟಲಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ತಾಯಿಗೆ ಅಳ್ತಾನೆ, ನಮಸ್ಕಾರ, ಕಾಲಿಗೆ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತಾನೆ। ಅವಾಗ ತಾಯಿ ಕೂಡ ಮಗನ ಸ್ಥಿತಿ ನೋಡಿ ಗೊಳೋ ಅಂತ ಅಳ್ತಿರ್ತಾಳೆ, ಅಳ್ತಾನೆ ಕೂಡ ತಾಯಿ ಮಗನಿಗೆ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತಾನೆ, ಇದು ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡ್ತಾನೆ। ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ ನೋಡಿ, युद्ध मेजर का गला भी रूंध गया
पर तुरंत ही मातृभूमि का स्मरण हो आया। युद्ध भूमि को जाते हुए पुत्र के सिर पर हाथ रख आशीर्वाद देते हुए मां ने कहा, बेटे इस समय राष्ट्र रक्षा ही प्रत्येक भारतीय का सबसे बड़ा कर्तव्य है। जाओ और दृढ़ता से अपने कर्तव्य का पालन करो। याद रहे, भारतीय परंपरा सीने पर गोली खाने की है, पीठ पर नहीं। ನೋಡಿ, ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ತಾಯಿ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡ್ತಾಳೆ ಮಗನಿಗೆ ಅಂತಂದ್ರೆ, ಏನು ಮಾಡಕ್ ಬರಲ್ಲ ಮಗನೇ, ನನಗೂ ಬಹಳ ದುಃಖ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಯಾವ ತರಹ ಈ ವಿವರಣೆ ಕೊಡ್ಬೇಕಂತ ನನಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತಿಲ್ಲ, ಆದ್ರೂ ನನಗೆ ತಕ್ಷಣನೇ ಏನು ನೆನಪಾಯ್ತು, ಭಾರತ ದೇಶ ನೆನಪಾಯ್ತು, ನನ್ನ ಭಾರತ ಮಾತೆ ನೆನಪಾಯ್ತು ನನಗೆ. ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶದ ಮೇಲೆ ಆ ಶತ್ರುಗಳು ಆಕ್ರಮಣ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಇನ್ನು ಒಂದು ನಿಮಿಷನೂ ಇಲ್ಲಿ ನಿಲ್ಲಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಡ, ಹೋಗು, ಯುದ್ಧದಲ್ಲಿ ಧೈರ್ಯವಾಗಿ ಯುದ್ಧ ಮಾಡು. ಆದರೆ ಒಂದು ಮಾತು ನೆನಪಿಟ್ಕೋ, ಯಾವತ್ತು ಶತ್ರುಗಳಿಗೆ ಅಂಜಿ ಹೆದರಿ ಬೆನ್ನು ತೋರಿಸಿ ವಾಪಸ್ ಬರಬೇಡ. ನಿನಗೆ ಸಾಯುವಂತ ಸ್ಥಿತಿ ಬಂದ್ರೆ ಸತ್ತು ಹೋಗು, ವಾಪಸ್ ಬರಬೇಡ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡ್ತಾರೆ ತಾಯಿ. किस तरह मां ने बेटे का उत्साह बढ़ाते हुए आशीर्वाद दिया, ಮಗನೇ ಒಂದು ಮಾತು ಸದಾ ನೆನಪಿನಲ್ಲಿ ಇಟ್ಕೋ, ಶತ್ರುಗಳಿಗೆ ಯಾವತ್ತೂ ಹೆದರಬೇಡ, ಮುನ್ನುಗ್ಗಿ ಅವರನ್ನ ಏನ್ ಮಾಡು, ಸರ್ವನಾಶ ಮಾಡು. ಯಾಕೆ? ಮಾತೃಭೂಮಿ ಇರೋದು ಒಂದೇ, ನಿನ್ನ ಹೆತ್ತ ತಾಯಿ ನಾಡಿರೋದು ಒಂದೇ. ತಾಯಿಯ ಮೇಲೆ ಆಕ್ರಮಣ ಮಾಡ್ತಾರೆ ಯಾರು ಸುಮ್ಮನಿರ್ತಾರ? ಯಾರು ಸುಮ್ಮನಿರಲ್ಲ, ನೀನು ಕೂಡ ಸುಮ್ಮನಿರಬೇಡ. ಭಾರತ ದೇಶದ ಮೇಲೆ ಯಾರಾದ್ರೂ ಆಕ್ರಮಣ ಯುದ್ಧ ಮಾಡಿದ್ರೆ ನೀನು ಎದೆಗುಂದದೆ ಮುಂದೆ ನುಗ್ಗಿ ಅವ್ರನ್ನ ಏನ್ ಮಾಡು, ಸರ್ವನಾಶ ಮಾಡು ಎಂಬ ಮಾತುಗಳಿಂದ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡುತ್ತಾ ತಾಯಿ ಮಗನಿಗೆ युद्ध भूमि के कलिसिಕೊಡ್ತಾಳೆ। यहाँ पर देखिए, इस तरह आशीर्वाद देते हुए मां ने अपने बेटे को युद्ध भूमि के लिए भेज दिया। तो चलिए इसके तहत आने वाले कुछ शब्दों को मैं आपको श्यामपट पर लिखाता हूं, लिख लीजिए। सन 1965 इसको लिख लीजिए फर्स्ट। उन्नीस सौ 65 सबको लिख लेना है, बीच में कोई आपस में नहीं बात करेगा। ठीक है, 1965 इसको लिख लीजिए। यहां पर देखिए, मैं आपको विलोम शब्द लिखता हूं, इसके तहत आने वाले विलोम शब्द हैं ये शाम, इसका विलोम रूप क्या होगा? सुबह या सवेरा, सुबह अथवा सवेरा। चलिए सब लिख लीजिए इसको, इसका विलोम शब्द होगा। और कुछ यहाँ पर शब्द लिख लीजिए, वचन शब्द, ये इसका क्या हो गया? वेरी गुड, अनेक, एक वचन, बड़ा छोटा, वेरी गुड। यहाँ पर पहले से ही देखना है, यहाँ से ही एक एक करके देखे जाना है। शांति लिख लीजिए, अशांति, वेरी गुड, शांति, शांति का विलोम रूप हो गया अशांति। वेरी गुड। यहाँ पर देखिए, वातावरण का किसी तरह कोई आशंका, शंका लिख लीजिए, इसका विलोम रूप आशंका। आशंका, इसका विलोम रूप शंका। शंका का अर्थ क्या है? शंका का अर्थ होता है कन्नड़ में संदेह पड़ोದು ಅಂತ, ಸಂದೇಹ ಪಡುವುದು। ಶಂಕ, ಆಶಂಕ ಅಂದ್ರೆ ಸಂದೇಹವಿಲ್ಲದೆ, संदेहविಲ್ಲದ। मालूम हो गया आपको? शंका, आशंका। दुश्मन,
विलोम शब्द दुश्मन सहाय मित्र दुश्मन मित्र विलोम शब्द दुश्मन का विलोम रूप हो गया मित्र। ध्यान से इन सबको लिख लेना है, जो मशापट पर लिखा है उन सबको लिखना है। नीटे ಬರ್ಕೋಬೇಕು ಅದಾಯ್ತಾ? नीटे ಬರ್ಕೊಳ್ಳಿ ಅಲ್ಲಿ ನೋಡಿ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದೆ। और आक्रमण यहाँ पर इसका शब्द आपको मालूम है अचानक। हाँ हमला एक वचन, हमले बहुवचन। हमला ಅಂದ್ರೆ ದಾಳಿ, ದಾಳಿ हमला ಅಂದ್ರೆ ದಾಳಿ, हमले ಅಂದ್ರೆ ಬಹುವಚನ ದಾಳಿಗಳು। हमला एक वचन, हमले बहुवचन। हमला ಅಂದ್ರೆ ಕನ್ನಡ ಅರ್ಥ ದಾಳಿ। ಹಾ ಚೌಕ ಅಂದ್ರೆ ಆಶ್ಚರ್ಯಗೊಳಿಸುವುದು। ಇದು ಕೆಲವು ಅರ್ಥಗಳನ್ನ ನಾನು ಬರ್ತೀನಿ, ಬರ್ಕೋಬೇಕಾದ್ರೆ ನೀವು। हाँ घर एक वचन बहुवचन। हाँ वेरी गुड घर, घर एक वचन, घर ಬಹುವಚನ। ಅದರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಬದಲಾವಣೆ ಇರಲ್ಲ। आदेश अर्थात आदेश, आदेश ಅದರಲ್ಲಿ ಯಾವ ವ್ಯತ್ಯಾಸ ಇರಲ್ಲ। ಈಗ ಆದೇಶ ಕೊಡ್ತೀವಲ್ಲ ನಾವು, ಈಗ ಯಾರ್ಯಾರ ಹೋಗಾಗ ಆದೇಶ ಕೊಡ್ತೀವಿ। ಹಾ ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಬೇಕಾದ್ರೆ ನೀವು ಇಲ್ಲಿ ಬರ್ಕೊಳ್ಳಿ। ಆಮೇಲೆ ಆಮೇಲೆ ಅಂದ್ರೆ ದಾಳಿ, ಆಮೇಲೆ छुट्टिಯ ರಜೆಗಳು, छुट्टिಯ ಅಂದ್ರೆ ರಜೆಗಳು। ಅಚಾನಕ್ ಅಂದ್ರೆ ಅಚಾನಕ್ ಅಂದ್ರೆ ಅಚಾನಕ್ ಅಂದ್ರೆ ಏನು? ಅಚಾನಕ್ ಆಗಿ ಅಂತೀವಲ್ಲ ನಾವು, ಏಕಾಏಕಿ। ಹಾ ಏನು ಗೊತ್ತೇ ಇಲ್ಲಪ್ಪ ನಮ್ಗೆ, ಹೌದಾ? ಏಕಾಏಕಿ ಏನೇನು ಗೊತ್ತದೆ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಆಕ್ರಮಣ ಮಾಡೋದು ಅಥವಾ ಏನಾದ್ರು ಕೇಳೋದು, ಸರಿನಾ? ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇದು ಅರ್ಥ। ಹಾ ತುರಂತ್ ಅಂದ್ರೆ ತುರಂತ್ ತಕ್ಷಣ। ಯಾವ ತುರಂತ್ ಅಂದ್ರೆ ತಕ್ಷಣ। ಹಾ ತುರಂತ್ ಅಂದ್ರೆ ತಕ್ಷಣ, ಬೇಗ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು। ಸೇನಾ ಅಂದ್ರೆ ಸೈನಿಕ। आंखें एक वचन बहुवचन ಬರ್ಕೊಳ್ಳಿ। आंख आंख एक वचन, आंखें बहुवचन। आंखें बहुवचन, आंख एक वचन। ಎಲ್ಲರೂ ಬರ್ಕೋಬೇಕು ನೀಟಾಗಿ। सूचना मिली तो जाने की तैयारी कर उन्होंने। माँ, माँ इसका विलोम रूप बाप। हाँ माँ बाप। यहाँ दोनों स्त्रीलिंग पुल्लिंग में आएंगे और विलोम शब्द में भी आएंगे। माँ अर्थात ताई, बाप अर्थात ತಂದೆ। ತಂದೆ ತಾಯಿ ಅಂತ ವಿಲೋಮದಲ್ಲಿ ಬರ್ತವೆ, ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ಪುಲ್ಲಿಂಗದಲ್ಲೂ ಬರ್ತವೆ। ಮಾ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ್, ಬಾಪ್ ಪುಲ್ಲಿಂಗ್।
यहाँ पर